कौशिल्य बोलतो. मी आता शिकते. माझ्या शाळेचे नाव विजय इंटरनॅशनल स्कूल आहे. माझ्या नातीचे त्याचे नाव आहे बुद्धिदेव सेवा. आजी, आजी, आता गणपती येणार आहे ना, तर आमच्या टीचरनी आम्हाला गणेशोत्सव आणि बद्दल लिहायला सांगितलंय. लिहून घे ना आजी. काय काय म्हणालीस? काय उरली त्याचं? तुला ते किती आवडतं बाप्पा आलेला, तिखट थोडा त्यापासून बनवलेलं घर. नाही नाही, मग घर तुझ्या गोड लाडू किरापत आणि आपल्या जातीची आजी किती प्रसन्न वाटतं ना. मग असं काय म्हणतेस? काय उरले त्यात? हो ग आजी, जसं घरात प्रसन्न वाटतं ना तसं मंडळात वाटत नाही. पप्पाला पण मंडळात जायला आवडत नसावं. आपल्या दादाच बघ ना कसा करतो. गणपती आले पूर्ण सांगत गल्लीचा डॉन समजतो स्वतःला. अशी तर माशी पण करणार नाही. गणपती जवळ आले सोनाला तोडकी निघतात वर्गणी गोळा करायला. मग काय त्या वर्गणीचं आभाड्या एवढे गणपती बसवायचे. मोठे मोठे मंडप बसवायची. मोठी मोठी रात्री त्यात होतं काय माहित आहे का? मोठी मोठी मंडप टाकून रस्त्याची जागा अडवतात. ट्रॅफिक जाम, शाळेला उशीर, रस्ते बदलून जा. बरं, त्यात एखादी ॲम्ब्युलन्स आली तर कोण जबाबदार? संध्याकाळी ते हॅलोजन्सची दिवे. अरे आपल्याला तर 5 मिनिटं पण लाईट सुरू होत नाही. बाप्पा 10 दिवस ते लाईटीत कसा राहू शकतो? पण 10 दिवस ते सेलिब्रिटी सो राहून त्यात बाप्पा कुठे हरवतो कोणास ठाऊक. मागच्या वर्षी आपला दादा सोन्या दादाच्या ग्रुपशी भांडत होता की हलवाई सीटचा गणपती विसर्जनाला पुढे जाऊ द्यायचा नाही. रंगा पाटीलचाच गणपती आधी आहे. मग काय पोलीस कथा. पप्पा विघ्न असताना मग त्याच्यासाठी पोलिसांची गरज का पडावी? लंबोदर, गजानन, सुखकर्ता, चिंतामणी ही सगळ्या नावे सोडून रंगा पाटील आणि हलवाई सीटची नावे कधी लावली गणपतीला? निर्विघ्नपणे विसर्जनाला जातच नाही का? तुझा जोरा की माझा यावर सज्जन भक्त बांधतात. मला तर वाटतं पप्पा यांच्या स्वप्नातील म्हणाला की मला डीजे कवा दौरे ओशे तुम्ही ना आधीच दुसरा डॉन. अरे उंदीर मामाने पप्पाला सोडून हे सगळं कधीपासून आवडायला लागलं. आणि पप्पांच्या मिरवणुकीत गप्पांपेक्षा त्यांच्या सोकोल भक्तांचीच जास्त मजा असते. जेवायला अडकतात, खाली हे अडकण्यासारखे नसतात. मी मागे बाबांना विचारलं की असे अडकल्यासारखे पॅरिस नसल्यासारखे का नसतात? म्हणाले पप्पा जातो ना घरी तर त्यांना दुःख होतं. काचेच्या बाटलीमधून सेल्फी काढत नसतात. दुःख घ्यायचं नाचून. मला पण पप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक खूप आवडते, पण मला डेकचा आवाज सहन होत नाही. काय करणार? दोन्ही प्रदूषणाची आणि आमची सुट्टी असते त्या दिवशी आणि स्वच्छता अभियानाची तर 10 दिवस सुट्टी. कारण पप्पांनी सेलिब्रिटी शोला बघायला गर्दी. त्यात चित्रण यांच्या प्लास्टिकचे देखावे. पर्यावरणाचा याचा फक्त दिखावा. सार्वजनिक उत्सव टिळक पटवले असते. बर पप्पा बुद्धीचा देवता नाही मग थोडीसा मंडळाला नाका नाही तू कशासाठी येतो रे पृथ्वीवर तू? काय लहान निष्पाप दुःखी देण्यासाठी? फक्त उंदीर मामाला घेऊन एक गणपती या नियमाने का होईना तू यायलाच पाहिजे रे. धन्यवाद.